महाराष्ट्र राज्य मूकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेने सांगली महानगरपालिकेकडून कार्यालयीन जागेसाठी केलेली मागणी तब्बल 845 दिवसापासून प्रलंबित ठेवण्यात आल्याचा निषेधार्थ आज महापालिका कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी केले। संघटनेने 4 जानेवारी 2024 रोजी अधिकृतपणे कार्यालयीन जागेसाठी अर्ज सादर केला होता। या मागणीस स्थानिक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनीही पाठिंबा देत प्रशासनाकडे शिफारस केली होती। मात्र 1.5 वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही या मागणीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संघटनेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार मागणी संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने देण्यात आली, परंतु प्रत्यक्ष निर्णय घेतला गेला नाही। 24 मार्च 2026 रोजीही महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी आयुक्त, उपायुक्त, दिव्यांग किंवा संबंधित वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या गंभीर विषयावर कनिष्ठ कर्मचाऱ्यांमार्फत चर्चा करण्यात आली होती। त्यावेळी प्रकरण नगररचना विभागाकडे पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले होते। मात्र आज तागायत कोणतीही लेखी माहिती किंवा पुढील कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। प्रहार अपंग क्रांती संस्था संलग्न व महाराष्ट्र राज्य मूकबधिर दिव्यांग कल्याण संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यामध्ये सुनील पाटील, संदीप कांबळे, सांगली जिल्हा मूकबधिर असोसिएशनचे सचिव तुषार भोसले, खजिनदार प्रसाद थोरात यांच्यासह नाराजी कदम, किरण गवागे, रोहित कुंभार, भागवत सूर्यवंशी, हनुमंत कदम, आकाश हेगडे आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मूकबधिर दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर त्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। 2025 पासून मूकबधिरांच्या लोकांच्या ऑफिससाठी जागेसाठी आम्हाला जागा पाहिजे होती। त्याबद्दल महानगरपालिकेकडे आम्ही जागा मागत होतो। मध्ये आम्हाला ती भेटली, पण ती जागेत जरा काय तर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्याऐवजी दुसरी कुठली उपलब्ध करून देता येईल या बाबतीत सारखं आंदोलन चालू होतं। मागच्या वेळी आम्ही जे मालमत्ता अधिकारी आहेत त्यांना भेटायला गेलो, पण त्यावेळी आम्हाला भेट झाली नाही। 1 महिन्यात काय असेल ते उत्तर देतो बोलले, पण तरी आम्हाला काय उत्तर भेटलं नाही। त्यामुळे आम्ही आता आलोय। तर आता जे उपायुक्त मॅडम आहेत त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात आयुक्त मॅडम बरोबर तुमची मीटिंग करून देतो, काय असेल ते तुमचा मुद्दा आम्ही क्लिअर करतो।